खर तर हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि सरांबरोबर ज्यांनी लौकिकाचं काम, सर म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय मनोजी जोशी साहेब यांचा आशीर्वाद सातत्याने आमच्या मनोजी मुंडे साहेबांना भेटला आणि स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांच्या नावाने जे दादरचं फुल मार्केट आहे त्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आज गौतम शेठ त्यांच्याकडे आहे, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सन्मान्य अलकाताई फुलपगार आणि आदरणीय सर्व माझे या ठिकाणी जमलेले सहकारी संतोषदादा चव्हाण, सन्मान्य सचिनजी गोलाव, संजयजी गाडवे, अमोलजी गायकवाड आणि उपस्थित आपण सर्व सन्मान्य व्यासपीठ, सन्मान्य आमचे मित्र नगरसेवक मधुकरजी कागडे, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार बंधू, जमलेले सर्व तमाम बंधू आणि भगिनींनो, आजचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करताय. तथागत भगवान गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतीक. खरं तर या जगामध्ये सर्व मिळतं पण शांतता मिळत नाही. भाई पैसा मिळतो, ऐश्वर्य मिळतो, विमान मिळतं, रॉकेट मिळतं, जमीन मिळतो, जंगला मिळतो, प्रतिष्ठा मिळते, हे सगळं मिळतं. पण त्याच्या पाठीमागे जर समाधानात आणि शांतीचं एकमेव ब्रह्मवाक्य जपण्याचं असेल ते तथागत भगवान बुद्ध यांचं आहे आणि ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी ही एवढी मोठी असलेली वैचारिक अस्मिता आपल्याला प्रदान केलेली आहे आणि त्या वैचारिक असलेल्या अस्मितेला सन्माननीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी सहृदय ठेवून आपल्या भारताला एक वेगळ्या पद्धतीचे असलेला आयाम आणि तुमच्या आमच्या असलेल्या जीवनाला आधार द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. आदरणीय शशिराजे गलावडे व्यासपीठावर आहेत, उपस्थित आपण सर्व सन्मान्य मंडळी आहात. परंतु महापुरुष हे आपले दिशावर्तक आहे. तुम्ही आणि आम्ही कसं वागावे आपल्या हातामध्ये नाही. तुम्ही आणि आपण कसे वागावे याची विचारशुद्धता असावी लागते. आणि ती विचारशुद्धता या महापुरुषांमध्ये होती. पण डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवलं आणि आदर्श अशी घटना आपल्या सर्वांसमोर ठेवली. खरं तर ही अतिशय नेत्रदीपक मानतं. खरं तर हे देवाचेच अवतार होते सर्व. महात्मा ज्योतिबा फुले काय, सावित्रीबाई काय, अण्णाभाऊ साठे काय, डॉक्टर बाबासाहेब काय. मी आता सहज विचारलं, थोडंसं मी अजून बौद्ध वाचलेलं नाही पण भगवान बौद्ध मी वाचलेलं आहे म्हणून मी सहज विचारलं आदरणीय बाळासाहेबांना की बौद्धांच्या बाबतीमध्ये काय, जन्म कुठे झाला. मला म्हटले की नेपाळमध्ये झाला आणि विषय म्हणजे ते विष्णूचे अवतार होते. ते खरोखर परमेश्वराचा अंश त्यांच्यामध्ये होता आणि एवढी मोठी शांतता त्यांनी ह्या ब्रह्माला दिली. ब्रह्मा म्हणजे काय, ही पृथ्वी आणि या पृथ्वीच्या व्यवस्थेला सगळ्यात मोठं जर हे ऊर्जा स्तोत्र त्यांनी आपल्याला दिलं आहे तर आपण सर्व त्यांच्या पुढे सर्व नतमस्तक आहोत. आज आपण आजो परिसर पाहतोय. हा परिसर माझ्या कालखंडामध्ये मागच्या आपण तो पूर्ण केला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री, बघा तुम्ही इतकं सुंदर सुशोभीकरण केलं. त्याचा आधीची इथली परिस्थिती किंवा आमच्या पाडळीची सुद्धा आपल्या बौद्ध विहाराची परिस्थिती मी आपल्याला सांगतो. या तालुक्यातले कुठल्याही बौद्ध विहार या 5 वर्षामध्ये पडीक राहणार नाही, ठेवून देणार नाही आणि त्यांचं काम पाठवणे करू. कारण शेवटी कसं आहे की हे महापुरुषांचा विचाराचा स्तंभ हा तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. नारायणगावच्या ठिकाणी ज्या वेळेला महाडला ते निघाले इथून नाशिकवरून चालता चालता डॉक्टर बाबासाहेब नारायणगावच्या रेस्ट हाऊसला मुक्कामी होते 2 दिवस. आपल्या तुम्हाला कल्पना असते बाळासाहेब आपले रेस्ट हाऊस जे आहेत आणि तिथे खरं तर आपण एक अलौकिक पद्धतीचं त्यांचा एक चांगला असा एक शिल्प स्मारक आणि त्याच्याबरोबर या भारतातला छोट पण डेकोरेटिव्ह सुंदर अशी G+2 बिल्डिंग बाजून एक चांगलं वाचनालय आपण लवकरच त्या ठिकाणी आपण करणार आहोत. हे सुंदर वास्तू डॉक्टर बाबासाहेबांच्या नाव. शेवटी ह्या विचारांचा असलेला स्तंभ हे विचार सूर्य होते.
या विचारसूर्याने तुम्हाला आम्हाला दिशा दिली, काम करण्याची पद्धत दिली, तळागाळातल्या वंचित माणसाला न्याय हक्काची बाजू दिली आणि तळागाळातला माणूस जेव्हा त्या खुर्चीवर बसतो. मला सांगा, राष्ट्रपतीच्या पदावर द्रौपदी मुर्मू बसलेल्या आहेत. द्रौपदी मुर्मूला बसवलेलं जरी आपलं सरकार असेल, पण मात्र त्याची त्या सरकारच्या बाबतीतली न्याय हक्काची बाजू घटनेद्वारे देणारे कोण होते, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्या पदापर्यंत आज पोहोचता आलं. कोण महापौर होत आहे, कोण नगरसेवक होत आहे, कोण आमदार होत आहे, कोण खासदार होत आहे, कोण विधान परिषदेचा त्या ठिकाणी सभापती होत आहे. या सगळ्या घटनेद्वारे झालेल्या प्रस्थापित असलेल्या संवेदन असलेल्या घटनेचा अंमल हा सर्वसामान्यांच्या आयुष्याच्या क्रांतीच्या असलेल्या उज्ज्वल जीवनाचा स्रोत ठरलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब, किती बोलावं बाबासाहेबांबद्दल. बाबासाहेब ही व्यक्ती नव्हती, ती एक शक्ती होती. ती शक्ती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आता 20% समाज आहे, आजही तो वेड्यासारखा वागतो, आजही तो जातीवाद करतो, कधी कधी पैशाच्या भूमिकेमध्ये वागतो. पण बाबासाहेबांनी आता सर्वांना जमणे वाढवून सोडलेलं आहे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण आपल्या घटनेचा सन्मान केला पाहिजे. ते दलित आणि पतीची लोक आहेत, जे पाठीमागे लोक आहेत, जे गरजवंत लोक आहेत, त्या सर्वांसाठी या घटनेचा आणि या भारताचा आदर्श आहे. त्या ठिकाणी विजय स्तंभ म्हणून आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे. त्या विजयाला शांततेचं प्रतीक म्हणून आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सन्मान देतो, त्यांच्या चरणी आपण लीन होतो. आज अतिशय वेगळा कार्यक्रम चालू असताना आदरणीय आपल्या सर्वांचे अध्यक्ष KP वाघमारे साहेब ॲडव्होकेट यांच्या सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्याची मनोकामना व्यक्त करतो. त्यांना उदंड आरोग्य प्रमोशन द्यावे. आदरणीय आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब दांगडे व्यासपीठावर आहेत. बाळासाहेबांचं सुद्धा प्रचंड वाचन आणि अभ्यास आहे. मी पाहिल्या ठिकाणा अनेक ओव्या, अनेक श्लोक, अनेक विचारांच्या पुस्तकाच्या फिरलं जाऊन कधी कधी बाळासाहेब सुद्धा उलगडणं तेवढं सोपं नाहीये. अतिशय आपलं आयुष्य जनप्रती जनव्यवस्थित करण्यासाठी खर्च केलाय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या या कर्तव्याच्या कर्तृत्वाच्या भूमीला आपण सर्व सुपुत्र म्हणून, आपण भारताचे सुपुत्र आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. घटनेद्वारे प्रस्थापित झालेल्या या राज्य घटनेच्या शिल्पकाराला आणि तथागत असलेल्या शांती स्फोटला आपल्या सर्वांच्या वतीने किल्ले शिवनेरी विधानसभा महाराष्ट्राच्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना या पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.